भास्कर सर, आपली मुख्यमंत्र्यांची भेट झाली का? आणि भेट झाली असेल तर भेटीमध्ये नेमकं काय आपलं डिस्कशन झालं? आपल्या अनेक मागण्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी काय त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं? गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतो आहे। 6 नोव्हेंबरला 50,000 शेतकऱ्यांचा बुलढाण्यामध्ये मोर्चा झाला आणि आम्ही अनेक वेळा सरकारला अल्टिमेटम दिलं, परंतु सरकारनं फारशी दखल घेतली नाही आणि शेवटी आम्ही सगळ्या हजारो शेतकऱ्यांनी अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आणि आम्ही मुंबईमध्ये दाखल झालो। सरकारने आमच्या जलसमाधीच्या आंदोलनाचा धसका घेऊन आम्हाला चर्चेला बोलवलं। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कृषी मंत्री माननीय अब्दुलजी सत्तार साहेब, सहकार मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, कृषी सचिव, सहकार सचिव आणि बऱ्याच सेक्रेटरींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आत्ता सह्याद्रीला बैठक झाली। ही बैठक जवळपास 1 ते सव्वा तास चालली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने आम्ही सोयाबीनचा आणि कापसाच्या भावाचा विषय त्या ठिकाणी मांडला आणि मी सरकारला विनंती केली की सोयाबीनचा भाव 8,500 रुपये बाजारामध्ये स्थिर होण्यासाठी, कापसाचा भाव खाजगी बाजारामध्ये 12,500 रुपये स्थिर होण्यासाठी आपण राज्य सरकारनं केंद्राकडे जावं आणि केंद्र सरकारकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जावं शिष्टमंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी साहेबांना भेटावं, वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना भेटावं आणि तातडीनं 15 लाख मेट्रिक टन DOC निर्यात करण्याच्या संदर्भाने, तेलावरचं आयात शुल्क 30% वाढवण्याच्या अनुषंगाने, 5% GST सोयाबीनवरचा रद्द करण्याच्या अनुषंगाने आणि वायदे बाजारामध्ये सोयाबीन घेण्याच्या अनुषंगाने आपण एक शिष्टमंडळ घेऊन जावं आणि पत्रव्यवहार करावा, ही मागणी राज्य सरकारनं आमची मान्य केलेली आहे। लवकरच आठवड्याभरामध्ये राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ केंद्र सरकार दरबारी जाईल आणि सोयाबीनचे भाव वाढण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मोदी साहेब आणि वाणिज्य मंत्र्याशी चर्चा करेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला एक आश्वस्त केलं की आम्ही तर शिष्टमंडळ घेऊन जाऊच, परंतु तुमची सुद्धा आंदोलनकर्त्यांची एक वेगळी स्वतंत्र बैठक आम्ही केंद्र सरकारबरोबर लवकरच घालून देऊ या आठवड्यामध्ये, असा सुद्धा शब्द त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिला। त्यामुळं सोयाबीन आणि कापसाचा प्रश्न लवकरच निकाली निघेल अशी मला आशा आहे। दुसऱ्या बाजूला राज्य सरकारशी संबंधित ज्या काही मागण्या होत्या, या मागण्यांच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही चर्चा केली। आम्ही सांगितलं तुम्ही जे काय 157 कोटीचं काल बुलढाणा आणि वाशिमला पॅकेज दिलं नुकसानीचं, हे आम्हाला मान्य नाही, ते वाढवून द्या। त्या अनुषंगानं सुद्धा सकारात्मक विचार आम्ही करू असा शब्द त्यांनी दिला। दुसऱ्या बाजूला पीक विमा कंपन्या आम्हाला पैसे दिले नाही, या पीक विमा कंपन्यांचे पैसे ताबडतोब या आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असा शब्द आम्हाला राज्य सरकारने या ठिकाणी दिला। जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला कंपाऊंड करून द्या अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली। ही मागणी राज्य सरकारनं मान्य केली आणि राज्य सरकारने सांगितलं लवकरच याच्यासाठी एक नवीन योजना आम्ही तयार करू। आम्ही सुद्धा या बाबतीत सकारात्मक आहोत। शेतकऱ्यांचा काही हिस्सा घेऊन मोठा हिस्सा सरकारचा राहील आणि ही योजना त्या ठिकाणी शेतीच्या कंपाऊंडची अस्तित्वात देईल, या संदर्भामध्ये राज्य सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे। पीक नुकसानीचे निकष बदलण्याच्या अनुषंगानं सुद्धा सरकारनं आमचं म्हणणं मान्य केलेलं आहे आणि या नॅशनलाइज बँका आमच्या अनुदानाला आणि आमच्या सेव्हिंगचे आमचे जे काही पैसे बँकेमध्ये येतात हे परस्पर एक कर्ज खात्यामध्ये वळती करतात आणि त्याला होल्ड लावतात। या संदर्भामध्ये शासनाचा GR असताना सुद्धा या बँका, नॅशनल बँका अशा पद्धतीने वागतात। ताबडतोब अशा जर का शेतकऱ्यांचे पैसे जर कर्ज खात्यामध्ये जमा केले तर त्या बँकांवर ताबडतोब आम्ही गुन्हे दाखल करू असा शब्द आम्हाला राज्य सरकारने या ठिकाणी दिलेला आहे। ती मागणी आमची मान्य झालेली आहे। शेतमजुरांना विमा सुरक्षा राज्य सरकारनं दिली पाहिजे, ही मागणी आम्ही केली होती। या संदर्भामध्ये लवकरच महिन्याभरामध्ये याचा ड्राफ्ट तयार होईल आणि शेतमजुरांना विमा सुरक्षा देण्याच्या अनुषंगानं सुद्धा आमची मागणी मान्य झालेली आहे। शेतीला दिवसा वीज द्या, रब्बी हंगामामध्ये रात्रीची देऊ नका अशी मागणी आम्ही केली। यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त दिवसा शेतीला वीज कशी देता येईल या संदर्भामध्ये 3 दिवसामध्ये आम्ही ताबडतोब निर्णय घेऊ, हा शब्द त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिला। लंपीच्या आजारामुळे जे जनावरं दगावले याच्या जाचक निकष आणि अटीमुळे आम्हाला अनुदान मिळत नाही असं आम्ही मांडल्यावर त्यांनी सांगितलं, आमच्याकडून त्यांनी काही लूप होल्स लिहून घेतले आणि तातडीनं यामध्ये आठवड्याभरामध्ये आम्ही हा विषय मार्गी लावू आणि मृत झालेल्या जनावरांना 100% मोबदला देऊ, हा शब्द त्यांनी आम्हाला दिला। दुसऱ्या बाजूला मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं सरकार सकारात्मक आहे। आम्ही तात्काळ एक अहवाल आता फॉरेस्ट डिपार्टमेंटचा बोलून
त्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं. आणि एक नवीन विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला, महिला बचत गटांचं कर्ज माफ करा. मायक्रो फायनान्सचा त्यांना तगादा आहे. वसुलीला जर हे मायक्रो फायनान्सवाले आले तर आमच्या महिला मंडळी दुसऱ्या घरात लपून बसतात. अतिशय दादागिरीचं वातावरण या मायक्रो फायनान्स कंपन्याचं आहे. या मायक्रो फायनान्स कंपन्याच्या अनुषंगानं CM साहेब आणि डेप्टी CM साहेबांनी सांगितलं की हा विषय आमच्यासमोर पहिल्यांदाच आला. त्यामुळं या विषयाच्या अनुषंगानं आम्ही आता अहवाल म्हणजे आमच्या सगळ्या डिपार्टमेंटकडून अहवाल घेतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यामध्ये आम्ही लक्ष घालतो असं त्यांनी सांगितलं. आणि कापसाच्या अनुषंगानं 11% कापसावर सध्या तांत्रिकदृष्ट्या आयात शुल्क आहे. ते आयात शुल्क सरकार काढणार नाही, केंद्र सरकार, असा शब्द आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिला. आणि कृषी कर्जाला सिबिलची अट लावली आहे. ती सिबिलची अट महाराष्ट्रात लागणार नाही असाही शब्द आम्हाला राज्य सरकारने या ठिकाणी दिला. आणि जर असं असेल तर ताबडतोब ती अट रद्द करण्याच्या संदर्भाने CBCची मीटिंग घेऊन हे पावलं उचलावी हे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले. आमच्या बऱ्याचशा मागण्या राज्य सरकारने या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. त्यामुळं राज्य सरकारने ज्या पद्धतीनं याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आमच्या मागण्यांच्या अनुषंगानं सकारात्मक विचार करून अनेक बाबतीतले धाडसी निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतले. काही निर्णयाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला जाऊन या आठवड्याभरामध्ये शिष्टमंडळ भेटेल आणि सोयाबीनचे आणि कापसाचे भाव वाढवण्यासंदर्भामध्ये आम्ही पावलं उचलू असाही शब्द त्यांनी दिला. आणि आमची केंद्र सरकारबरोबर बैठक लावण्याच्या अनुषंगानं एक सकारात्मक पाऊल राज्य सरकारनं उचललं. त्यामुळे मी राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. आणि बऱ्याच बाकी पण मुद्द्यांवर सविस्तरपणे जे काही छोटे मोठे मुद्दे शेतकऱ्यांचे आहेत त्या अनुषंगानं सुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि कनेक्शन कापण्याच्या अनुषंगानं ही कारवाई थांबवा हे आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं रब्बी हंगामात एकाही शेतकऱ्याचं कनेक्शन आम्ही कापणार नाही. आम्ही म्हटलं चालू बिल म्हणजे काय, चालू बिलाची व्याख्या काय आहे, एक स्पेसिफिक सांगा. हे MSCB वाले आम्हाला अव्वाच्या सव्वा बिलं देतात. तर त्यांनी सांगितलं एक स्पेसिफिक रक्कम 2 दिवसामध्ये आम्ही ठरवतो, तेवढीच चालू बिलाची रक्कम मिनिमम ती प्राईस असेल तेवढी भरली की आम्ही लाईन कट करणार नाही. आणि तशी आम्ही लाईन कट करणार नाही अशा स्वरूपाचे आदेश त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी आमच्या मान्य झालेल्या आहेत. ज्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा प्रस्तावित आहेत त्याला थोडा वेळ लागणार आहे, त्या 2-3 मागण्या आहेत. त्या अनुषंगानं सुद्धा सरकारनं सकारात्मकता दर्शवलेली आहे. त्यामुळं आम्ही जे काही जलसमाधी आंदोलन या ठिकाणी आता हाती घेतलेलं होतं हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती राज्य सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला केली. आमचं बऱ्याच अंशी राज्य सरकारकडून समाधान झालेलं आहे. त्यामुळं आज जे काय आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे हे आंदोलन आम्ही तूर्त स्थगित करत आहोत. पण सरकारनं दिलेला शब्द जर का फिरवला तर पुन्हा मात्र आंदोलनाचा हत्यार आम्ही उपसल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा जाताना मी सांगून या ठिकाणी जातो आहे. हम मिलने नहीं पहुंचे थे. CM साहब ने और डिप्टी CM साहब ने हमें चर्चा के लिए बुलाया था. हम जला समाधि आंदोलन मुंबई में आके कर रहे थे. हजारों किसान हमारे साथ में मुंबई में आए थे. सरकार ने हमको चर्चा के लिए बुलाया. घंटा 1.5 घंटा हमारी चर्चा हो गई और ये चर्चा में हमने सोयाबीन का प्रति क्विंटल भाव 8,500 रुपये चाहिए प्राइवेट मार्केट में ऐसी मांग की थी और कपास का भाव 12,500 चाहिए. इसके लिए क्या करना पड़ेगा, जो DOC तैयार होती है सोयाबीन से उसको एक्सपोर्ट करो, ये मांग हमने की. और दूसरी तरफ कपास के लिए जो 11% इंपोर्ट ड्यूटी लगाए हैं वो इंपोर्ट ड्यूटी कंटिन्यू करें ऐसी मांग हमने की थी. उसके बारे में CM साहब और डिप्टी CM साहब एक मंत्रिमंडल को लेके कुछ मंत्रियों को लेके पंतप्रधान मोदी साहब को मिलेंगे और वाणिज्य मंत्री साहब को मिलेंगे और सोयाबीन कपास के बारे में बात रखेंगे. क्योंकि महाराष्ट्र देश के सोयाबीन उत्पादन में सबसे बड़ा हिस्सा, अहम हिस्सा महाराष्ट्र का रहता है. इसलिए ये हमने उनको कन्विंस किया. और हमारी भी आंदोलनकारियों की मीटिंग वाणिज्य मंत्री पीयूष गोयल साहब के साथ में ये हफ्ते में राज्य सरकार तय करके देगी. और ये 2-3 निर्णय होने के बाद में सोयाबीन और कपास के भाव बढ़ेंगे. राज्य सरकार के संबंधित हमारी कुछ मांगे थी. मुआवजा हमें कम मिल रहा है, वो ज़्यादा मिलना चाहिए. इसके बारे में उन्होंने बोला कि हम पॉजिटिव हैं, जल्द से जल्द वो भी निर्णय हम लेंगे. क्रॉप इंश्योरेंस कंपनी को अगर मुआवजा कंपनी नहीं देती है तो उनके ऊपर गुने दाखिल करेंगे, ये भी आदेश उन्होंने दिया है. जंगली जानवरों से हमको जो तकलीफ होती है और हमारा क्रॉप खराब होता है, इसके लिए खेत को कंपाउंड करने की नई योजना सरकार तुरंत लाने वाली है, या ये शब्द उन्होंने दिया. और नेशनलाइज बैंकों ने हमारे जो इसके अनुदान के पैसे हैं वो हमारे बैंक खाते में
कट कर रहे थे, होल्ड लगा रहे थे, उसके लिए भी उन्होंने आदेश निकाले। खेत मजदूरों को बीमा सुरक्षा देने के लिए सरकार नई योजना ला रही है और ज़्यादा से ज़्यादा दिन में बिजली किसानों को कैसी मिले उसके बारे में तुरंत निर्णय होगा, ऐसा राज्य सरकार ने हमको बोला है। बाकी भी हमारे कुछ मांगे राज्य सरकार ने पूरी की है और सोयाबीन और कपास के बारे में हम केंद्र सरकार की तरफ गवर्नमेंट भी जाएगा और हमारी भी मीटिंग लगेगी, उससे सोयाबीन और कपास के भाव बढ़ेंगे। आज राज्य सरकार ने जो हमें शब्द दिया, जो आदेश निकाले तुरंत, वो आदेश से हम समाधानी हैं। और यह आज जल समाधि आंदोलन जो होने जा रहा था, ये जल समाधि आंदोलन हम स्थगित कर रहे हैं। राज्य सरकार ने अगर शब्द से सरकार पीछे घूमती है तो हम फिर से आंदोलन खड़ा करेंगे, ये हमने सरकार को बोल के आए हैं। सरकार को हम 15 दिन का अल्टीमेटम देते हैं। 15 दिन में हमारी मांगे अगर ये पूरी नहीं होती तो फिर से हम मुंबई में आएंगे। अभी के लिए आप संतुष्ट हैं जो चर्चा हुई? देखो, चर्चा से हल निकलता है। चर्चा हुई, बहुत सारी मांगे पूरी हुई, जो मांगे बाकी है केंद्र सरकार से संबंधित है, उसके लिए राज्य सरकार भी केंद्र सरकार की तरफ ये हफ्ते में जाएगा और हम भी केंद्र सरकार की तरफ जाएंगे। राज्य सरकार हमारी मीटिंग करेगा और मुझे विश्वास है कि हम जो भी आंदोलन हाथ में लेते हैं, किसानों के किसी में कुछ ना कुछ डालते हैं, 100% किसानों को कुछ ना कुछ भाव बढ़ के मिलेगा, ऐसा मुझे विश्वास आहे। राज्य सरकारकडे आहेत करण्यासारख्या, त्या लवकर तात्काळ होणार आहेत असं बोलले? हो, अनेक मागण्यांच्या संदर्भाने त्यांनी आदेश काढलेले आहेत। जसं की दिवसात जास्तीत जास्त वीज देण्याच्या संदर्भाने आम्ही ताबडतोब या ठिकाणी निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं। आणि ज्या बँकांनी होल्ड लावले अनुदानाला शेतकऱ्यांच्या, त्या बँकांवर उद्यापासून आम्ही त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिला। पीक नुकसानीचे निकष बदलण्याचा शब्द त्या ठिकाणी सरकारने दिला आणि शेतीला कंपाऊंड करायचं जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी ताबडतोब आम्ही नवी योजना सरकार आणणार आहे असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि लंपी आजारामुळे जे जनावरं दगावले त्याच्यासाठी जे जाचक अटी आहेत त्या आम्ही शिथिल करू, हाही शब्द त्यांनी या ठिकाणी दिला। आणि मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सरकार ताबडतोब नवीन योजना आणत आहे, हाही शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। सरकार शब्द पाळेल अशी मला आशा आहे। सरकारने जर का 15 दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मग मात्र पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार आम्हाला उपसावं लागेल। पण मला विश्वास आहे ज्या पद्धतीने आमची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अतिशय सविस्तरपणे चर्चा राज्य सरकारबरोबर झाली, त्यामध्ये 100% शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी मला आशा आहे। पण आंदोलनाचं हत्यार आम्ही खाली टाकलेलं नाही। 15 दिवसात जर का हे सगळं मान्य झालं नाही, दिलेले शब्द पूर्ण झाले नाही, तर 15 दिवसानंतर पुन्हा एकदा आम्ही मुंबईच्या दिशेने आगेकूच केल्याशिवाय राहणार नाही, सरकारने ध्यानात ठेवावं।